लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग वस्तीसाठी युवा नेते सचिन सस्ते यांच्याकडून 40 लाख रुपयांचा निधीची भेट। लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती तरुण मंडळ व निरगुडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून निरगुडी तालुका फलटण येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आयोजन करण्यात आले होते। जयंतीच्या निमित्ताने युवा नेते सचिन सस्ते व ग्रामपंचायत निरगुडी यांच्या माध्यमातून मातंग वस्तीसाठी 40 लाख रुपयांचा निधी भेट दिला आहे। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित भैया नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते सचिन सस्ते यांनी अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांचा विकास करणे या निधीच्या माध्यमातून 10 लाख रुपये कॉन्क्रीट रस्ता, 10 लाख रुपये भुयारी गटार योजना, 10 लाख रुपये कॉन्क्रीट रस्ता, 15व्या वित्त आयोगामधून ग्रामपंचायतच्या माध्यमातून 3,50,000 रुपये पेवर ब्लॉक बसवणे, तसेच ग्रामपंचायत 15व्या वित्त आयोगातून 7 लाख रुपयांचे भुयारी गटार योजनेचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी युवा नेते सचिन सस्ते, वसंत मानसिंग सस्ते, महादेव सस्ते, विकास सस्ते, रघुनाथ सस्ते, दीपक सस्ते, ज्ञानदेव सस्ते, बाळासो सस्ते, प्रदीप सस्ते, हनुमंत सस्ते, संजय सस्ते, केदार सस्ते, परशुराम सस्ते, सौरभ सस्ते, धनंजय सस्ते, मोहन सस्ते, रोहिदास सस्ते, वसंत सस्ते पाटील, बाळासाहेब फाळके, महेश गायकवाड, धनंजय लकडे, प्रदीप खुडे, तानाजी माने, पवन लकडे, हनुमंत माने, श्यामराव खुडे, वसंत खुडे, दादा खवळे, मुकुंद खवळे, शिवाजी खवळे, राहुल खवळे, राजेंद्र खुडे, संदीप खवळे, किरण लकडे, सूरज लकडे, अमित सस्ते, अक्काताई जाधव, मीनाताई अडके, पद्मा सस्ते, गीता मदने, शांताबाई बनसोडे, प्रशांत सोनवणे, चिमाजी सोनवणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। निरगुडी गावच्या कन्या व सुनबाई सौ सोनियाताई फाळके सस्ते यांची भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने व अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी काय म्हणाले मान्यवर ते पाहूया। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि आज अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांचा विकास करणे, समाज कल्याण या निधीतून आणि ग्रामपंचायत निधीतून या समाजासाठी 30 लाख रुपये, अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांचा विकास करणे, समाज कल्याण आणि ग्रामपंचायत निधीतून 11 लाख रुपये भुयारी गटर आणि मातंग वस्तीत पेवर्स ब्लॉक टाकणे, असं 40-41 लाख रुपये निधीचा आज उद्घाटन या ठिकाणी गावातील प्रमुख मान्यवर आणि आमच्या भगिनी सोनिताई फाळके यांच्या वतीनं संपन्न झाला। आजपर्यंत या वस्तीत कधीही विकास झाला नव्हता। तो आज आमचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर, शमशेरदादा नाईक निंबाळकर, ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर वहिनी साहेब, आमदार सचिन पाटील आणि अभिभया नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून हा आज विकास चालू आहे। आज एवढी कामं पहिल्यांदा या समाजासाठी या गावात आलेले आहेत। त्यासाठी सर्व मान्यवरांच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी दादांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल। एवढ्या 4-8 दिवसात कामाला सुरुवात होईल। 10 लाखाचा रस्ता तर आधी झालेलाच आहे। आता हे राहिलेला 10 लाखाचा रस्ता आपण उभा राहतोय तो इथून शाळेपर्यंत आणि भुयारी गटर इथून माणिक सोनवणे आणि वसंत मानसिंगचे मधला रस्ता हा हे गटर आहे आणि या वस्तीतून या रोडच्या कडेने तयार झालेले पेवर्स ब्लॉक आहेत आणि पलीकडच्या साईडचा 200 मीटरचा कॉन्क्रीटचा रस्ता पूर्ण तयार झालेला आहे, गटर तयार झालेला आहे आणि या रस्त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे। हा रस्ता लवकरात लवकर 8 दिवसात पूर्ण होईल। त्याच्याबरोबरच आमदार सचिन पाटील यांच्या आमदार फंडातून 25-15 मधून ग्रामपंचायत समोरील रस्ता 6 लाख रुपये याचंही वर्क ऑर्डर झालेले आहे आणि नवीन कामासाठी महादेव मंदिराकडे जाणारा पूल 30 लाख रुपये, लोंढे वस्तीचा पूल 20 लाख रुपये आणि सासकलचा रस्ता 50 लाख रुपये, 1 कोटीची कामं अद्ययावत प्रस्तावित आहेत। ती पण या लवकरात लवकर त्याच्याप्रमाणे निघतील एवढे मी बोलतो आणि ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय
आमचे नेते रणजित सिंह नाईक निंबाळकर, आमचे नेते शमशेर सिंह नाईक निंबाळकर, वहिनी साहेब, आमदार पाटील आणि अभिभया नाईक निंबाळकर यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या भगिनी सोनिताई फाळके यांची सातारा जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती झाली आणि त्यांच्यावर जो वहिनी साहेबांनी विश्वास दाखवला त्याबद्दल मी गावच्या वतीनं वहिनी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. अशी कार्यकर्ती भाजप पक्षाला मिळणे हा खरंच अभिमानाची गोष्ट आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारी ही आमची भगिनी आज जिल्ह्यापर्यंत पोहोचली आणि त्याची संधी वहिनी साहेबांनी त्यांना दिली. त्याबद्दल त्यांचंही आणि आमच्या भगिनीचंही मनपूर्वक असं अभिनंदन करतो. त्यांचा सत्कार आपण वसंत मानसिंग सस्ते ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना अण्णाभाऊ साठे जयंती फकीरा आणि शाल आणि श्रीफळ देऊन करत आहे. ही पुस्तक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीस सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्या जयंतीस हार्दिक शुभेच्छा. तसेच युवा नेते सचिन सस्ते यांनी गावात जी विकास कामाची घोडदौड चालू केली त्या काम सचिन यांच्या प्रयत्नातून गावात भरभराटीचा विकास होत आहे एवढंच मी सांगतो. नमस्कार. आज आपल्या गावातून निरगुडी ग्रामपंचायत निरगुडी इथून मातंग समाजातून 40 लाख तब्बल 40 लाख निधी प्राप्त झाला. त्यासाठी ह्या आधी असा निधी मातंग समाजासाठी किंवा बहुजनांसाठी मिळाला नव्हता, प्राप्त झाला नव्हता. मी सरपंच श्री सचिन सस्ते यांचं आभार मानतो आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा आभार मानतो. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना विनम्र अभिवादन. आज पक्षानं वहिनी साहेबांनं तसेच रणजितदादा, शमशेरदादा आणि सचिनदादा यांनी जी माझ्यावर जी जबाबदारी दिली त्यासाठी मी नक्कीच पात्र ठरेल. आणि माझा विकास म्हणजेच गावाचा विकास, गावाचा विकास म्हणजे सर्वांचा विकास, हेच ध्येय लक्षात ठेवून सर्वसामान्यांसाठी झटून काम करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. राजकारण कधी मी केलंच नव्हतं, समाजकारणच करत आले. समाजाची सेवा करता करता सचिनदादांशी माझा बराच संपर्क आला. तर एवढी कामं झपाट्याने चालली आहेत, जसे की अंतर्गत रस्ते, घरकुल योजना असतील, महिलांच्या वयश्री योजना, परत लाडकी बहीण योजना, ST साठी जे कॅम्प, म्हणजे कोणतीच सुविधा जी शासकीय योजना आहे ती आत्तापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याने केलेलं आहे. त्यामुळं त्याचंही सर्वांनी गावकऱ्यांतर्फे कौतुक करावं एवढीच माझी अपेक्षा आहे. निरगुडी ग्रामपंचायत निरगुडी विकासाचा घोडदौड सचिन सस्ते यांनी भरपूर केला आहे. मातंग वस्तीतून जाणार रोड प्रथमच आता पेवर ब्लॉक आणि रस्ता करण्यात येत आहे. तसेच यांना जाणारा मातंग वस्ती ते गोरे घर या कॉन्क्रिटीचे काम आताच उद्घाटन झाले. ते सचिन सस्त्याने अतिशय उत्कृष्ट असे काम केलेले आहे. तरी मनापासून सचिन सस्ते सरपंचाचे आभार मानतो.